मित्रांनो, आपण गुरु करत असतो. प्रत्येक मार्गातून गुरुला आपण समाधानी करण्याचं किंवा आपण गुरुकडून समाधास्पद ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु गुरुदीक्षा ही फुकट घेतली जाते का? किंवा गुरुनी दिलेलं ज्ञान हे फुकट घेतलं जातं का? किंवा त्याची दानदक्षिणा काय नसते का? मित्रांनो, आपण जर एखाद्या शिक्षण क्षेत्रात जातो तर आपण थोडंफार का व्हायना काहीतरी देतो. मग गुरुला काय काय दान करायचं असतं? बघा, असं कुठलाच व्यक्ती नाहीये की जो मार्गदर्शक व्यक्तीशिवाय म्हणजेच गुरुशिवाय पूर्णत्वाला आलाय. प्रत्येकाचा अनुभव जे असतो तो एखादा व्यक्ती घडवत असतो. प्रत्येकाच्या अनुभवातून एक नवीन शिष्य घडत असतो. मग प्रत्येक गुरुपौर्णिमेला किंवा आपण गुरुपीठातून किंवा एखाद्या शिक्षण क्षेत्रातून, मग तुम्ही कोणत्या क्षेत्रात असतो, असं नाही की तुम्ही दैविक क्षेत्रातच पाहिजे. तुम्ही जर एक व्हिडिओग्राफर आहात तर व्हिडिओच्या क्षेत्रात, शिक्षक आहात तर शिक्षकाच्या क्षेत्रात, शेतकरी आहात तर त्या शेतकरी क्षेत्रामध्ये जर एखाद्याने तुम्हाला ज्ञान दिलं असेल तर प्रत्येकाचं मोल चुकवणं मात्र खूप गरजेचं असतं. मित्रांनो, जर दैविक क्षेत्रात तुम्ही गुरु केलेला आहे तर ज्या गादीला, ज्या स्थानाला आपला गुरु बसतो त्या स्थानाचं पवित्र ठेवायचं. गुरुला दक्षिणा काय हवी असते? त्याच्या शिष्याने त्याची निंदा कधी नाही करणे. त्यानंतर त्याच्या गुरुकुळाचा वाढवा करणे, गुरुचं नाव पुढे नेणे व त्याच सोबत जे मंत्र, जे तंत्र किंवा जी विद्या त्यांना दिली त्याचा प्रचार करणे, हीच सर्वात मोठी गुरुची गुरुदक्षिणा असते. ही गुरुदक्षिणा देत असताना आपण आपलं अवघं आयुष्य गेलं तरी आपण आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देऊ शकतो. म्हणून आपले भाव, विचार आणि गुरुबद्दलची भावना पवित्र ठेवा. आणि असे 10 गुरु करण्यापेक्षा एका गुरुपाशी तत्पर आणि कठोरतेने आणि संयमतेने वागण्याचा प्रयत्न करा.